नमस्कार मंडळी, द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी स्वादिष्ट असा पनीर टिक्का मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर आपण मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी मी हे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण सगळे मसाले टाकूया। धनापूड 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, चाट मसाला अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा। हे सर्व मसाले टाकून झाले की 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि हा 1 चमचा भर मी लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आपण चवीपुरतं मीठ टाकायचं। मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। हे 200 ग्रॅम पनीर मी घरीच तयार करून घेतलेला आहे आणि ह्या आपण व्हेजिटेबल्स टाकूया। 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची मी असे चौकोनी काप करून घेतलेले। ते आपण चांगले मॅरिनेट करून घ्यायचं सर्व हे मिश्रण। सगळीकडे मसाला लागला पाहिजे असं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं। हे पहा सर्व मिश्रण असं मिक्स करून झालेलं आहे। आता वरून कोथिंबीर टाकायची आवडीनुसार आणि कसुरी मेथी आहे ही पहा, ती पण टाकलेली आहे वरून मी। आणि हे मिश्रण मी 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवले। आता आपण एका पॅन मध्ये 3 चमचे हे तेल टाकलेलं आहे। आता आपण थोड्या वेळापूर्वी जे मिश्रण मॅरिनेट करून ठेवलेलं ना, ते आता आपण फ्राय करून घेऊया। हे छान फ्राय होतंय। हा पनीर टिक्का मसाला तुम्ही एकदा घरच्या घरी नक्की बनवून पहा। यामध्ये आपण सर्व घरचे मसाले वापरले आहेत, पॅकेटमधला मसाला वापरलेला नाही आणि एकदम स्वादिष्ट असं हे पनीर टिक्का मसाला तयार होतो आणि झटपट आणि एकदम सोपी पद्धत आहे। आता हे फ्राय झालेलं आहे ते आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच पॅनमध्ये 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की 1 बारीक चिरलेला कांदा आणि 1 हिरवी मिरची टाकलेली आहे। तुम्ही असा बारीक चिरून पण टाकू शकता किंवा मग तुम्हाला पेस्ट करून टाकायचं असेल तसाही चालतो। लालसर होईपर्यंत हा मी कांदा भाजून घेते। त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे 2 चमचे, ती पण चांगली कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची। त्यानंतर मी आता 2 टोमॅटोची प्युरी बारीक करून घेतलेले 2 टोमॅटो टाकलेले आहेत। हे सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे। त्यामध्ये मी अर्धा चमचा तिखट टाकते। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 1 वाटी मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे। हे सर्व मिश्रण असं मी आता एक उकळी काढून घेते आणि त्यामध्ये आपण मगाशी ज्या फ्राय केलेल्या पनीर आणि सगळ्या भाज्या होत्या ना, त्या आपण आता त्यामध्ये टाकून 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची। 5 मिनिटानंतर पहा मस्त असं घरच्या घरी स्वादिष्ट पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे। पहा एकदम मस्त क्रीमी टेक्स्चर आहे। तुम्ही यावर क्रीमही टाकू शकता। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पहा ना किती मस्त आणि स्वादिष्ट क्रीमी अशी पनीर टिक्का रेडी आहे। एकदा नक्की करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।